समृद्धि महामार्ग पर भीषण सड़क हादसा हो गया। 1.5 साल के बच्चे की इसमें जान चली गई और 25 यात्री घायल हुए। बुल्ढाना जिले के समृद्धि महामार्ग पर यह हादसा घटित हुआ। जानकारी के अनुसार मुंबई से पूसद जा रही एक निजी बस सुबह करीब 6 बजे मेकर टोल नाका के पास दुर्घटनाग्रस्त हो गई। प्रत्यक्षदर्शियों और यात्रियों के मुताबिक बस चालक और परिचालक मोबाइल पर रील बनाने में व्यस्त थे, जिसके चलते यह हादसा हुआ। हादसे में बस एक कार में टकरा गई, जिससे कार को भारी नुकसान पहुंचा। सभी घायलों को तुरंत मेकर के ग्रामीण अस्पताल में भर्ती किया गया, लेकिन आरोप है कि वह करीब 1 घंटे तक डॉक्टर मौजूद नहीं थे, जिससे परिजनों में आक्रोश फैल गया। घायलों में से गंभीर रूप से घायल यात्रियों को निजी अस्पताल में रेफर किया गया, जहां उनका इलाज जारी है। मी रतन नेमाडे बंजारा लक्झरीने बसलो होतो पनवेलवरनं मेकरसाठी यासाठी गाडीने आलेली सकाळी 3 साडेतीन वाजता ड्रायव्हर बदललेला। ड्रायव्हर बदलून नंतर मग तो एक किन्नर आणि एक पॅसेंजर मिळून ड्रायव्हरची रील करत होते मोबाईलवरती। रील करता ती मोबाईल दाखवत ड्रायव्हरच्या हातात दाखवत बघ रील जशी केली कशी झाली बघ, छान आहे का अशी बघ, गाण्यावर ड्रायव्हर नाचू लागला, असे फॉलो करून नाचत होता ड्रायव्हर स्वतः। म्हणजे त्याचे मोबाईल बघणं तंबाखून थुकणं हे असे करता होते, म्हणजे रील चालू त्यांचं कमीत कमी ते बसल्यापासून तेच नाटक करत होता। ड्रायव्हर मी स्वतः बोललो की बाबा पुढं बघ तो केलं तुला काय करायचं गप, आम्ही रील करतोय असं म्हणून त्यांनी ते रील करत होता। आणि टोल नाका समोर आला, त्यातलं टोल नाका लक्ष नव्हतं अजिबात। टोल नाका त्याने टोल नाका समोर बघितला, ब्रेक मारला आणि जागेवर गाडी फिरवली, गाडी पलटी झाली। प्रथमतः ही बस नागपूर मुंबई साईडनं वरतून आली। ड्रायव्हर गाडी टर्न मारायच्या नादात गाडी पलटी झाली खाली। इकडनं ही जी दुसरी 4 व्हीलर आहे मेकरून एंट्री करून समोर चालली होती। या गाडीला येऊन ती गाडी पडली, घासत आली डायरेक्ट आणि या गाडीला येऊन भिडली। तेवढ्यात आम्ही बघितलं, आरडाओरड केली, MSF वाली टीम फायरवाली टीमला बोलवून घेतलं आणि नंतर त्यातले मग पेशंटला काढायला सुरुवात करून टाकली। 15 ते 20 जण काढून बाहेर काढले, हॉस्पिटलला पाठवून